काय नाव आहे दादा तुमचं? रामसाहेब तुमचं मतदान कोणाला आहे? मशालीला. कोण आहेत मशालीचे उमेदवार? कोण आहेत? कचरू भाऊ सगट. त्यांचं काम माहिती आहे का तुम्हाला? इतका हळू नका बोलू, मोठ्याने तर बोला. काय नाव आहे दादा तुमचं? चौगुले पाटील. कुणाची हवा? कचरू भाऊ. बापरे. मगाच पासून आपण या ठिकाणी शहापूर जिल्हा परिषद गटामध्ये फेरफटका मारतोय. अगदी थोड्याच वेळात खासदार ओमराजे निंबाळकर यांची या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. कचरू भाऊ सगड यांच्या समर्थनार्थ ही सभा होईल. परंतु त्याआधी आपण या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधूयात. त्यांच्या मनात नेमका कोण जिल्हा परिषदेचा सदस्य आहे हे आता आपण जाणून घेऊयात. काय नाव आहे दादा तुमचं? बनसोडे पाटील. कुणाची हवा शहापूर जिल्हा परिषद गटामध्ये? कचरूभाऊची हवा. मशाल. मशाल पेटणार का? 100%. महाराष्ट्रात तर बऱ्याच ठिकाणी मशाल विजली आहे. आता पेटाला परत नव्यानं चालू झाली. नव्यानं चालू झाली आहे. तुमचं नाव काय? रोहित गायकवाड पाटील. कुणाची हवा? मशाल. मशाल. कशामुळे मशाल? कारण स्थानिक लेवलला जर बघितलं तर कुठलाच विकास नाही. गाव लेवल शहर लेवललाच विकास आहे. कारण स्थानिकचे खेड्याकडले लोक सिटीकडे चालले कामासाठी. मग खेड्याकडले काय करायचं? सिटीकडे जायचं का? मग आता इथं शहापूर सारखा रस्ते नाहीत, वीज नाही व्यवस्थित, शेतकरी कोणत्याच आतापर्यंत कोणत्या समस्या सुटल्या नाहीत. येणाऱ्या काळात कचरूभाऊच्या माध्यमातून शहापूर मतदारसंघाचा काय पलट होणार? कारण का कचरूभाऊ एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, पुण्या मुंबईचा कार्य येऊन इथं गावचा विकास करत नाही. जर शेजारचा व्यक्ती दुसऱ्याच्या घरातला विकास कधी करू शकत नाही, तो त्याचाच घरचा विकास करणार. कचरूभाऊ सगळं आलेले नाही. स्थानिकचा उमेदवार आहे, स्थानिकचा विचार केला जातो. शेवटी आपला तो आपलाच का? हा, आपला ते आपल्याच राहणार. सर्वसामान्यच आहे. गरिबीतनं वर आलेला आहे. त्याने सोन्याचा चमचा घेऊन कधी फिरलेला नाही आणि कधी इनोव्हा थारमध्ये फिरलेला नाही. सर्वसामान्यांसाठी कधी टू व्हीलर तर कधी सायकल, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शहापूर मतदारसंघाचा खरा प्रबळशाली उमेदवार म्हणजे कचरूभाऊ सगट असेल. आणि आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं आमचं मत विकासाला कचरूभाऊच्या मशालीला. निश्चितच. तुम्हाला आणखीन एक विचारायचंय. आता जो या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने जो काही उमेदवार दिलेला आहे तो कुख्यात गुंड आहे. त्याची जर आपण हिस्ट्री काढली, जरी गुगलला सर्च केलं, युट्यूबला सर्च केलं, किंबहुना आम्ही प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आम्ही टीव्हीवरती बुलेटिन द्यायला असतो त्यावेळेस देखील आम्हाला तो सराईत गुन्हेगार किंवा गजा मागण्याचा तो राईट हँड म्हणूनच तो आमच्या समोर बुलेटिन मध्ये आम्ही ज्यावेळेस बातम्या अँकरिंग करत असतो त्यावेळेस तो आमच्या समोर येतो. आणि आज तो सराईत गुन्हेगार या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे. एकनाथ शिंदेना या ठिकाणी एकनाथ शिंदेचा उमेदवार जनता हाणून पाडेल का? काय वाटतं तुम्हाला? 100% पाडणार. कारण जनता ही सत्याच्या मागे जाईल, खोट्याच्या मागे जाणार. खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेची. उद्धव ठाकरेंची. आणि 9 वर्षानंतर निवडणूक होत आहे. आणि एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर पहिली निवडणूक होत आहे. आणि खरी शिवसेना कोणाची दाखवण्याची ही पहिली वेळ आहे. आणि निश्चितच मशाल येणार आहे. निश्चित मशाल येणार आहे. निश्चितच या ठिकाणी मशाल येईल असं या ठिकाणी जनतेचं म्हणणं आहे. काय नाव आहे दादा? जरा पुढे या. काय नाव आहे? बापरे दादा, इतका लहान आवाज, लेडीजचा सुद्धा नाही. जरा मोठ्याने बोला. काय नाव आहे? हा, आता कसा मगदासारखा आवाज आहे. तुमचं मत कुणाला? मशाल. मशाल पेटणार का? कोण आहेत मशालचे उमेदवार? कोण आहेत? हा, कचरू साहेब. कचरू साहेबांचं काम कसं आहे? चांगलं आहे का? तर कचरू सकट यांचं काम या ठिकाणी उत्कृष्ट आहे म्हणून ते निवडून येतील असं या ठिकाणी आता बोलले जाते. आपण या ठिकाणी बाकीच्या लोकांपर्यंत देखील पोहोचूयात. तिथं सगळी जनता उभी आहे. दादा, तुमचं मत कुणाला? या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार कचरूभाऊ सगट यांना आमचं मतदान आहे. या धाराशिव जिल्ह्यामध्ये आज या तुळजापूर तालुक्याला खऱ्या अर्थानं 2023ला दुष्काळ पडला. दुष्काळाचा या ठिकाणी शेतकऱ्याला कुठला फायदा झाला नाही. 2024ला अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा विमा त्या ठिकाणी किंवा मदत या ठिकाणी दिली गेली नाही या सरकारकडून. 2025ला 15,000 देतो म्हणजे अजून 15 रुपये सुद्धा याने दिले नाही. आणि त्यामुळे या भागातला शेतकरी या ठिकाणी
हा जो आलेला पार्सल आहे पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवण्याच्या या ठिकाणी गप्प बसणार नाही आणि या ठिकाणी कचरा तर विजय होईलच, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या ठिकाणचे धमाका खासदार ओमदादा निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या विचाराचा उमेदवार या ठिकाणी या मतदारसंघामधून या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच आपण बघितलं की या ठिकाणी कचरू पाटील यांना बहुसंख्येने मतदान होऊ शकते. आवाज कमी करा मोबाईलचा. मोबाईल कृपया सगळ्यांनी सायलेंट ठेवा. मगाच पासून आपण शहापूर गटाची वारी करतोय आणि थोड्याच वेळात मगाशी सांगितल्याप्रमाणे खासदार ओमराजे निंबाळकरांची या ठिकाणी सभा असणार आहे. काय नाव आहे दादा तुमचं? मोठ्याने बोला. हा तांदळे तांदळे पाटील कुणाची हवा? आहे आता कुणाची सगळ्याची सारखं काय तांदळे पाटीलांचा भाग काय? बाबा तुमचं काय नाव आहे? बापरे, बाबाचा तर घसाच बसलाय. दादा तुमचं काय नाव आहे? दिगंबर काळे. जरा मोठ्याने बोला की बायको घरी जेवण देत नाही का? काय करावं जेवण देतो मला सांगा. बघा बायको जरी घरी जेवण नसली देत तरी पण तुम्ही मतदान कुणाला करणार? मशाला टाकतो. मशालीला. तुमचं काय नाव आहे? गणेश जाधव पाटील. कोण निवडून येईल तुमच्या जिल्हा परिषद गटात? मशाल. कशामुळे मशाल? काम झाले. तुमचं काय नाव आहे दादा? बापरे, कशी लोक आहेत दुसऱ्याला दाखवतात. काय नाव आहे दादा? बनकर पाटील. कुणाची हवा? हा मशालची हवा. मशाल पेटणार का कमळ फुलणार? मशाल पेटणार. काय नाव आहे दादा? हा बापरे, आवाज तर लय नाजूक आहे बाबा तुमचा. लोमटे पाटील. कोण निवडून येणार? आपले मशाल ओमराजे. मोठ्यानी ओमराजेची भरपूर हे त्यांचं म्हणजे कामकाज त्यांनी भरपूर चांगलं आहे त्यांचं आणि असा नेता आहे की त्यांनी एक समाजासाठी भरपूर त्यांनी काम केलेलं आहे आणि गोरगरिबाचे दादा. आपल्या सोबत कोण आहे? काय नाव आहे दादा तुमचं? माजी पंचायत सदस्य शहापूर मतदारसंघातले माजी पंचायत सदस्य बाळासाहेब गटाचे आणि मोठ्याने बोला. देवशिंगा देवशिंगाचे माझा मतदारसंघ आहे आणि मला गेल्या बारीला हे शहापूर मतदारसंघाचं मला निवडून दिलेले आहेत आणि ते तिकीट दिल्यामुळं सगळ्याजून आम्ही प्रयत्न करू आहे आणि प्रयत्न केल्याबद्दल आम्ही सगळे मशालला दोन्ही मशालला टाकणार आहे. सगळं मतदारसंघ मशालसाठी आणि आमचे खासदार दादा या ठिकाणी मला सांगा, कचरू सकट या ठिकाणी उभे आहेत आणि बरीचशी लोक म्हणतात त्यांचं सामाजिक काम चांगले, निराधारांचा ते आधार आहे तसं या ठिकाणी बोललं जातंय. तुम्हाला कितपत हे योग्य वाटतं की कचरू सकट खऱ्या अर्थाने निराधारांचा आधार आहे? निराधाराचा आधार आहे आणि ते गरीब माणूस असल्यामुळे गरीबातलाच शिवसेनेचा उमेदवार देऊ शकतात. तिथं कुणाला देत नाहीत. पहिलं तर मी सायकलीवर काम करत होतो तर मला उमेदवारी उद्धव साहेबांनी मला दिलते, तसं उद्धव साहेबांनी यांना उमेदवारी दिलेला आहे. निवडून येतील का? 100% निवडून येणार. पुढचा उमेदवार हा खूप मोठा धनदांडगा माणूस आहे. ते बाहेरले आहेत, इथला नाही आहे. पुण्या भागातला आहे ते, इथला नाही. घरचा आहे देतील का? हा घरचा आहे देतील का त्या उमेदवाराला? हा नाही देणार. निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं की कचरू सकट यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवा आहे. मगाच पासून आपण या ठिकाणी शहापूर जिल्हा परिषद गटाचा दौरा करतोय. या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यासाठी कोण आहेत? ताई, नाव काय तुमचं? ताई, बापरे, इतका नाजूक आवाज. जरा मोठ्याने बोला की. श्यामलताई वडणे पवार. बापरे, आत्ताशी जरा उंच आवाज वाटतोय. श्यामलताई, तुम्ही शिवसेनेच्याच आहात. मशाल पेटणार का? राज्यामध्ये कमळ फुलतय, इथे मशाल पेटणार की कमळ फुलणार? मशाल पेटणार. पेटणार का? कुठला उमेदवार निवडून येईल आणि कुठला निवडून नाही येणार? मशाली मधला पण? मशालीमधला शहापूर जिल्हा परिषद मधले आमचे कचरू सकट. कचरू सकट आणि त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी मला वाटतं ओमराजे निंबाळकर देखील येणार आहेत. ओम दादांचं काम कसं आहे? एकदम चांगलं आहे. आणि आपल्या कैलास पाटलांचं काम चांगलं आहे. दोघांचं पण काम चांगलं आहे. आणि कचरू सकटांचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. मला सांगा, या ठिकाणी राज्यामध्ये कमळ फुलतंय, लाडक्या बहिणींना जास्त जोर दिला जातोय, तरी पण महिला या ठिकाणी मशालीच्या पाठीमागे कसं काय जाते? काय कारण असेल या ठिकाणी महिला मशालीच्या पाठीमागे जाते?
लाडक्या बहिणींना 1,500चं आमिष दाखवून निवडणुका जिंकल्या गेल्या. ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकल्या गेल्या. पण आज परिस्थिती अशी आहे, केवायसीच्या नावाखाली जवळपास जिल्ह्यातल्या 70,000 महिलांचं आज 1,500चं अनुदान बंद झालेलं आहे. माझा फडणवीस सरकारला एक सवाल आहे की 1,500ची भीक देण्यापेक्षा भीक नको पण पुत्रावर मनाची वेळ आली आहे. त्याचं कारण असं, आज 1,500च्या नावाखाली एका तालुक्यातून हजारो कोटीचं अनुदान आज वाटलं गेलं. त्याच पैशात जर MIDCच्या माध्यमातून जर छोटे मोठे प्रकल्प उभा केले गेले असते तर आमचे जे हे लाडकं भाऊ आहेत ना, आमचा छोटा दीर असेल, आमचा मोठा भाऊ असेल, छोटा भाऊ असेल, आमचा मोठा मुलगा असेल, छोटा मुलगा असेल, आज बेकार आहे. आज ह्या MIDCच्या माध्यमातून जर उभा केले गेलेले प्रोजेक्ट असले असते तर त्यातून आमच्या भावाला कुठंतरी कष्टानं आणि स्वाभिमानानं कष्ट करून स्वाभिमानाची भाकरी खाणं आम्हाला अधिक चांगलं वाटलं असतं. पण आज परिस्थिती काय, हे पैसे जे आहेत ते शासनाच्या तिजोरीचे पैसे आहेत, तुमच्या घरचे पैसे नाहीत. गव्हर्नमेंटच्या तिजोरीचे हे पैसे आहेत. त्या पैशाचा वापर जनसामान्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी आणि विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी झाला पाहिजे. मला वाटतं सुषमा अंधारे नंतर तुमचाच या ठिकाणी शिवसेना गटनेतेपदी नंबर लागतोय की काय? तुम्ही आता अशा पद्धतीचं बोललेले आहात.